भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव असलेले आणि आजवर 40 आंतरराष्ट्रीय स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व केलेले विजय सोनी वय 53 यांचे नुकतेच निधन झाले. मॅकेडोनिया येथे ग्लायडिंगच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्यांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणारे पायलटसह भारतीय पॅराग्लायडिंग विश्वाचे मोठेच नुकसान झाले आहे. पुण्याचे रहिवासी असलेले सोनी यांचा पॅराग्लायडिंगच्या क्षेत्रातील प्रवास 1990मध्ये सुरू झाला. 1996 साली त्यांनी रितसर प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. साल 2000 पासून ते देशात आणि विदेशातील स्पर्धात भाग घेऊ लागले. तेव्हापासून आजवर त्यांनी अनेक स्पर्धात भारताचा ठसा उमटवला आहे. 2000 साली 64 किलोमीटरची क्रॉस कंट्री फ्लाईट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याचे नाव जगात चर्चेत आले. पुढे त्यांनी 100 किलोमीटरचा AFI ट्रायंगल स्पर्धेतही यश प्राप्त केले. त्यांनी भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्रात ॲक्युरेसी पॅराग्लायडिंगची ओळख करून दिली. 2016 साली भारताचे आंतरराष्ट्रीय ॲक्युरेसी कॉम्पिटिशनमध्ये त्याने प्रतिनिधित्व करून इतिहास रचला. क्रॉस कंट्री या पॅराग्लायडिंग मासिकाने त्यांना 2दा भारतीय पॅराग्लायडर म्हणून घोषित केलं आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचे नाव नोंदवले गेलेले आहे. प्रशिक्षक म्हणून नाव कमावत असताना सुरुवातीला त्यांनी ब्रिटिश हँग ग्लायडिंग अँड पॅराग्लायडिंग असोसिएशनचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले. पुढे त्यांनी हार्ले इंडिया पॅरास्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली. पुढे 2017मध्ये त्यांनी ऑरेंज लाईफ नावाची स्वतःची प्रशिक्षण केंद्र सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग क्षेत्रात भारताचे नाव प्रस्थापित करण्यासाठी उत्तमोत्तम पॅराग्लायडर्स घडवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी हजारो पॅराग्लायडर्सना आणि भारतीय सैन्यदलातील जवानांनाही पॅराग्लायडिंगचे शिक्षण दिले. तर मित्रांनो, विजय सोनींना माझा सलाम. मराठी मातीतील आणि महाराष्ट्राचा सुपुत्र आज आपल्यात नाही आहे, पण त्यांना शतशः त्रिवार वंदन.